नाशिक संदर्भात अपडेट पाहूयात सविस्तर। नाशिकमधील खरात फाईल्स प्रकरणामध्ये मोठी अपडेट आलेली आहे। मिरगावमधील श्री शिवनिका संस्थांच्या आर्थिक व्यवहारांचा मोठा खुलासा समोर आलाय। शिवनिका संस्थांच्या झपाट्याने वाढीचा तपशील ऑडिटमधून समोर आलेला आहे। रिपोर्ट मिळालेले आहे। 2020 ते 22 दरम्यान उत्पन्न फक्त 4.90 लाखांच्या घरात असल्याचा रिपोर्ट आहे। -1.60 ते 1.64 लाख रुपयांची तूट नोंद केली गेली आहे। 2004 या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, जे रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार 2024 हे गेम चेंजर वर्ष ठरले असे दिसते। अगदी खरं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये असलेली ही श्री शिवनिका संस्थान अगदी लाखोपर्यंत त्याचे व्यवहार होते, मात्र अचानक 2014 नंतर कोट्यवधी रुपयांमध्ये याचा जो व्यवहार आहे तो झालेला दिसतोय। अचानक देणगीदार जे आहेत त्यांचा महापूर आल्याचं चित्र खरं तर या सगळ्या संस्थांच्या निमित्तानं दिसतंय। त्यामुळे या सगळ्या काळामध्ये जर बघितलं तर लाखांवर असलेला जो व्यवहार होता तो अचानक नेमका कसा बदलला याचा छडा आता खरं तर लागणं अपेक्षित आहे। यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे 2024ला विशेषतः निवडणुकीचं वर्ष होतं आणि राजकीय नेते आणि काही खास व्यक्ती या ठिकाणी आल्याची शक्यता आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिल्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे ही देणगी देण्यामागचं नेमकं काय कारण होतं, हे देणगीदार नेमके कोण होते, ते काही राजकीय संबंधित होते का, या सगळ्या अनुषंगाने आता पुढील काळामध्ये तपास होण्याची शक्यता आहे। सध्या एसआयटीच्या रडारवर अशोक खरात आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने तपास केला जात असल्यानं ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अगदी देणग्यांचा महापूर इतका नेमका आला कुठून आणि असा छडा लावला जाणार का याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।